नमस्कार मंडळी, या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे राकेश वरती चढलेला आहे. राकेश हाय. हाय कर. हां बघा काय करायला लावलंय आपण. पानाकडे लावलंय. हां पानं कशाची पलसाची. आणि याचं काय बनवणार आपण पानांचं जेवायसाठी पत्रावळ. हां मस्त बनवू आपण. हां हा. तर ती पण आपण दाखवूया. इथे आपण जेव्हा व्हिडिओ नवीन करू तेव्हा त्यामध्ये आम्ही अशा पत्रावळ कशी करायची तर बघा राकेशने मला या ठिकाणी झाडावर चढून वरून मस्तपैकी असे हे पळसाचे त्या फांद्या आहेत त्या तोडून दिलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्याच्यापासून मग अशा प्रकारे बघा ह्या इथे आम्ही ही पानं मी तोडलेली आहेत आणि तोडलेल्या पानांच्या अशा चवर या ठिकाणी तयार केलेली आहे आणि आता ह्या अशा चवरी तयार करणार आहे आणि मस्तपैकी या ठिकाणी पोतं आहे आपल्याला. ते पोत्यामध्ये बघा मी ठेवलेली आहेत पानं. मी बघा या पोत्यामध्ये आपल्या पानं आहेत पळसाची पानं. तर ही आता आम्ही पूर्ण पोतं भरणार आणि मग घेऊन जाणार आणि मग त्याच्यापासून पत्रा. तर बघा हे आता ही चवर केलेली आहे पोत्यामध्ये ठेवून द्या. भरून ठेवणार आहे पूर्ण पोताने भरून घेऊन जाणार आहे. आणि मग याच्या पत्रावळ बनवणार. हे बघा ते तोडलेले आहे चाललेले. राकेश पण तिकडे तोडतो आहे झाडावर. राकेशने पण हातामध्ये राकेश दाखव पण तोडतोय तो. हां बघा राकेशने पण तोडायला लावलेली आहेत तिकडे आणि आम्ही आता नेणार आहेत ती सगळी या पोत्यामध्ये भरून एक पोता भरून नेणार आहे आणि मग त्याच्या आपण पत्रावळी बनवणार आहे. आणि पत्रावळी जेवायला खूप छान असतात आणि एक आयुर्वेदिक त्याचे फायदेसुद्धा आहेत या पळसाच्या पानांचे. तर अशा प्रकारे बघा मला राकेशने मस्त असे फाटे पळसाचे पानं तोडायला. असे हे आहे ना हे देठ आहे तो असा इथे दाबला की आवाज येतो कटकन आणि पान येतं बघा. हे बघा हे पान किती छान आहे ते इथं कटकन आवाज येतो बघा. तर पळसाच्या पानावर जेवायला मला तर खूप आवडतं आणि आपल्याकडे जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी मी पत्रावळ बनवणार आहे. तर अजूनसुद्धा मी याच्यासारखे 2 पोते घरी नेऊन ठेवलेले आहेत. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही येतो. आणि आपल्या फार्म हाऊसच्या शेजारीच या ठिकाणी सगळी झाडं आहेत बघा. ही झाडी आहे या ठिकाणी हे सगळे पळसच आहेत. पळसाची झाडं आहेत पलीकडं सगळी पळसाची मोठी मोठी झाडं आहेत. त्या बाजूला पण बघा दिसत आहेत तुम्हाला तिथे काठावर भरपूर आहेत आणि मस्तपैकी आम्ही ही पळसाची पानं तोडतो आहेत. तोडून अशा प्रकारे रचलेली आहेत मी आणि परत पोत्यामध्ये टाकणार. तर मंडळी बघा निसर्ग हा खूप छान आहे आपल्याला भरभरून देतोय आणि आज बघतोय आपण की पाऊस किती दिवस पावसाची वाट बघतोय पण पाऊस काही येत नाही. गेला जून महिना चालला तरी पावसाचा पत्ता नाही आहे. याचं कारण आहे भरपूर कारणं आहेत. त्यामध्ये एक कारण महत्त्वाचं आहे ते म्हणजे झालेली वृक्षतोड. निसर्गातील जी हानी आहे म्हणजे निसर्ग हा आपण काय करतो आहे त्याचे नष्ट करायला लावलेले झाडं वगैरे तोडतो आहे. तर निसर्ग शेवटी आपल्याला माफ करणार नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर हे आपले वृक्ष हे आपले सगळे सोयरे आहेत त्यांची आपण जपणूक करूया आणि एक नॅचरल जीवन त्यांच्याबरोबर जगूया. तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.